राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। सामान्य जनतेपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, सचिव, अधिकारी, व्यापारी, शेतकरी तसेच हमाल व्यापारी यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक रामदास केकान, सचिव नानासाहेब रणशूर, सहाय्यक सचिव बाळासाहेब चांदगुडे यांच्यासह आप्पासाहेब सांगळे, राजू सांगळे, अखिलेश समदडिया आदी उपस्थित होते। तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, व्यापारी, हमाल व्यापारी व महिला उपस्थित होत्या। श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचे कृषी, सिंचन, सहकार आणि राज्याच्या विकासातील योगदान अधोरेखित केले। त्यांच्या अकाली जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। सभापती साहेबराव रोहोम, सचिव नानासाहेब रणशूर तसेच शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। अजितदादा पवार यांचं विमान 9:15 वाजता लँडिंग होत असताना क्रॅश झालं आणि मी मोबाईल बघत असताना ती बातमी ज्यावेळेस बघितलं, अक्षरशः डोळ्यावर विश्वास बसना, अतिशय हृदयाला असं धस्त झालं। अतिशय मोठा आघात महाराष्ट्रावर झाला। मी कोपरगाव तालुका राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असताना अजितदादांना जवळून बघण्याचा मला योग आला। बालेवाडीला 3 दिवसीय शिबिर होतं। त्या शिबिरामध्ये सर्व महाराष्ट्रातील तालुका अध्यक्षांना अजितदादांनी मीटिंग घेतली आणि मला देखील दादांनी उभं केलं, तुम्ही कोणत्या तालुक्यातून आहात, तुमचं नाव सांगा। दादांनी मला विचारलं, कोपरगाव तालुक्याचे मतदार किती, कोपरगाव तालुक्याचे गट किती, जिल्हा परिषदेचे गट किती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट किती। त्यावेळेस माझा दादांचा 10-20 फुटाचा फक्त फरक होता। अतिशय राजा माणूस, दिलदार माणूस, एक गाव दोन तुकडे करणारा माणूस, जे बोल आत एक आणि मुखात एक असं अजिबात स्पष्ट व्यक्ती, जे काम करायचं ते 2 मिनिटात सांगून टाकायचं करणारा। मागच्याच महिन्यामध्ये दादा कोपरावला आले होते। संजीवनी कारखान्यावर सीएनजी प्लॅन्टचं उद्घाटन होतं। त्यावेळी दादांनी खुल्या मनाने सांगितलं, जे दादांना जे लेट मिळालं ते कोल्ह्यांमुळे मिळालं, म्हणजे जे मनात काही न ठेवणारा माणूस, स्पष्ट व्यक्ती असणारा व्यक्ती माणूस। आणि फार मोठं महाराष्ट्राचं नुकसान झाले। पवार कुटुंबाचं नसून महाराष्ट्राचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, मराठा समाजाचं नुकसान झालं। म्हणजे दादा हा कामाचा माणूस आणि हे नुकसान कधी भरून निघणार नाही। मी कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, कोपरगाव बाजार समितीच्या वतीनं, इथं असणारे सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, व्यापाऱ्यांच्या वतीनं, हमाल असतील, मापाडी असतील, व्यापारी असतील, महिला मजूर असतील, यांच्या कोपरगाव तालुक्याच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करतो। त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी मी साहित्याची प्रार्थना करतो। ओम शांती। दुर्दैवी घटना घडली। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं निधन झालं। त्यामुळं आपल्या राज्याचं आणि शेतकरी वर्गाचं मोठी हानी झाली। आज या दुःखामध्ये आपल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी वर्ग, माझं कुटुंब, मार्केट कमिटी, व्यापारी, आपण सर्वजण यांच्या दुःखात सहभागी झालो। दादांना भावपूर्ण श्रद्धांजली। आजी व्यंकटी सांडो, तया सत्कर विरती वाढो, भूता परस्परे दडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लावो, प्राणीजात वर्षत सकळ मंडळी, विश्वर निष्ठाची मांदिराई, अनवर्त भूमंडळी भेटो तयावता, तला कल्प चलुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोधके जे अर्णव पिऊ शांत, धर्मांचे अलांचन, मार्तंड जे तापयीन, जे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो निधी लोकी, भजितो आदि पुरखी अखंडित, ग्रंथोपजीये, विशेषी लोक कहिये, दृष्टा दुष्ट वेते हो आजिये, एक मने श्री विश्वेश्वरावो, आओ येल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला। ओम शांती शांती शांती।